आजी हा कुठला मसाला आहे? हा गोडा मसाला आहे. हा गोड नाही गोड तर नाही आहे. मसाला कुठं गोड असतो का? मग गोडा मसाला का त्या गोड्या मसाल्यामुळे भाज्या चांगल्या रुचकर आणि चविष्ट होतात म्हणून त्याला गोडा मसाला म्हणतात. आणि हा मसाला सगळीकडे वापरला जातो रोजच्या जेवणात, मसाले भात किंवा रस्सा भाजी ह्याच्यामुळं तर ते भाज्या इतक्या रुचकर होतात गोड्या मसाल्यामुळं. आजी हा गोडा मसाला का बोलतात त्याला? तिखट मसाला का नाही बोलत? चल जाऊ दे, आता ते तुला मी हा मसालाच बनवून दाखवते, गोडा मसाला. ठीक आहे. म्हणजे तुला कळेल की त्याला गोडा मसाला का म्हणतात. नमस्कार, मी मृण्मयी. नमस्ते, मी कल्पना. आमच्या या आजी नातीच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि शुभेच्छा. चला तर आता हिचं गोडा मसाला म्हणते, तर गोडा मसाला मी हिला बनवून दाखवते की त्याला गोडा मसाला का म्हणतात. ते आता तिला कळेल मसाला बनवल्यावर. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तू बनवत बस, माझा ड्रॉइंगचा क्लास आहे. बरं, आता गोडा मसाला कसा बनवायचा आहे ते दाखवते. आणि त्याच्यासाठी आपण किती प्रमाण घेतलं ते प्रमाण सांगते. मी तर 1/2 किलो धने घेतले, ते गावरान धने. ते आधी नुसते भाजून घ्यायचे आपल्याला, ते टाकते. त्याच्यानंतर हे सगळं 10-10 ग्रॅम घेतले. खोबरं आहे, तीळ आहे, खसखस आहे, रंगासाठी 2 हळकुंड आहेत, चक्री फूल आहे, खडा हिंग आहे आणि ही मसाला वेलची, दालचिनी, दगडफूल, शहाजिरं, साधं जिरं, लवंग आणि मिरी. हे सगळं 10-10 ग्रॅमच्या प्रमाणात घेतलेले. तर आता आपण कसं करायचं ते दाखवते. आता हे धने छान भाजून घ्यायचे. जास्त मोठ्या गॅसवर पण नाही भाजायचे, मंद आचेवर एकसारखे ते हे भाजून घ्यायचे धने. बारीक गॅसवर हे धने भाजून घेतले. जास्त करपवायचे नाही आहेत, त्याचा रंग बदलायचा नाही आपल्याला, हाही तसाच रंग ठेवायचा. तर हे आपले धने भाजून झालेले, तर हे आपण काढून घेऊ. तीळ, त्याच्याबरोबरच आपण खसखस टाकणार आहे, हे पण छान भाजून घेणार आहे बारीक गॅसवरच. आणि हा खोबऱ्याचा किस आहे, हे सगळं प्रमाणात घेतलेलं आहे. आता हे पण बारीक गॅसवर असं भाजून घ्यायचे. बारीक गॅसवरच सगळं भाजून घ्यायचं आपल्याला. गॅस मोठा केलाच नाही, पण सारखं हलवत राहायचं याला. आता ते करपतं नाही हलवलं की. आता हे छान खोबरं, खसखस आणि तीळ आपण खरपूस भाजून घेतलं आहे. तर आपण हे धण्यात नाही टाकणार आहे, कारण ह्याचं तेल सुटतं. तेल सुटल्यामुळे धने बारीक राहणार नाही, आपण सेपरेट ठेवणार आहे. बघा किती छान खमंग असा त्याचा स्वाद दरवळत आहे, तीळ, खसखस आणि खोबरं. आता बाकीचे जिन्नससाठी आपण थोडंसं तेलावरच करणार आहे. थोडंसं तेल टाकायचं ह्याच्यात, तेलात नाही तळणार आपण. तर हे तेल तापलं की आपण ह्याच्यात लवंगा टाकणार आहे. ते छान असं बारीक गॅसवरच भाजून घ्यायचं आपल्याला. थोडंसं तेलात आपण तळणार आहे ते. ते छान आपलं बारीक गॅसवर तळून झालं आहे. आपण दुसऱ्या त्याच्यात वस्तू टाकून घेऊ. आता ह्याच्यात आपले चहात टाकतो ते वेलची 1-2 घेतल्यात मी. आता हे थोड्या तेलात आपण छान भाजून घेतले. आता हे काढून घेऊ आपण. त्याच्यात तेल असल्यामुळं आपण ह्या भांड्यामध्ये असंच काढून घेऊ. धन्यामध्येच काढायचं सगळं आपल्याला. आता ह्याच्यात हळकुंड टाकणार आहे मी, हे पण छान तळून घ्यायचे. हळकुंड टाकल्यावर त्याच्यात आपण खडा हिंग टाकणार आहे. खडा हिंग आणि हळकुंड हे एकत्र आपण तळून घेतो. सगळं बारीक गॅसवरच करायचं आपल्याला, मोठा गॅस करायचा नाही. किती छान भाजलं गेलं हे. हे काय सेपरेट केलं तर हे जास्त मिक्सरमध्ये होणार नाही. ह्याला खलबत्त्यात कुटून घेणार आहे, मग ह्याच्यात टाकणार आहे मी. ते हिंग आणि हळकुंड आपले छान तळून झालेले. आता ह्याच्यात टाकणार आहे आपण चक्री फूल. शहाजिरं आहे हे, आणि हे साधं जिरं आहे आपलं रोजचं. हे पण छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आता हे हळकुंड आणि मी खडा हिंग तळून घेतला आहे. तर हा आपण खलबत्त्यात बारीक करणार आहे, ह्याच्यात होणार नाही आहे. हे आपण खलबत्त्यात बारीक करून घेऊ. आता ह्याच्यात जाणार आहे हे बादलफूल. हे बादलफूल पण बारीक गॅसवरच तळून घ्यायचं आपल्याला. बादलफूल पण आपलं छान असं तळून झालेलं आहे. आता ह्याच्यात घालणार आहे आपला
हे दगडफूल आहे, हे तमालपत्र आहे. हे पण असंच बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आपल्याला. तर हे आपण बादलफूल ह्याच्यात काढून घेऊ. आता हे तमालपत्र आणि दगडफूल हे पण छान मंद आचेवर आपण चांगलं भाजून घेतलेले. आता हे जरा थंड झालं की ह्याला मिक्सरमधनं काढू आपण. जे मी हळकुंड आणि खडा हिंग घेतला होता तो असा बारीक केला आहे. आता हा बारीक करून ह्याच्यामध्येच टाकणार आहे. आता हे सगळं आपण मिक्सरमधनं काढणार आहे. त्याच्या आधी मी हे तीळ, खसखस आणि खोबरं ह्याचं तेल सुट्टं म्हणून आधी करणार आहे मिक्सरमध्ये मी. बघा हे खसखस, तीळ आणि खोबरं ह्याचं मी वाटण छान असं करून घेतलं आहे. एकदम बारीक झालं आहे. हे जर सगळ्यामध्ये घातलं तर ह्याचा तेलकटपणा ह्याच्यात उतरतो म्हणून आधी करून घेतलं. चला हे तीळ, खोबरं, खसखस आपलं छान बारीक झालं आहे. त्यातून हे तळून घेतलेले सगळे पदार्थ मिक्सरमध्ये टाकूया. तर हा आपला मसाला आता वाटून झालेला आहे. किती छान झाला आहे. कलरही खूप सुरेख आलेला आहे आणि खमंग असा सुवास दरवळतोय मसाल्याचा आणि एकदम बारीक झालेला आहे. कलर पण खूप छान आलेला आहे. कोण कोण मिरची टाकतं, लाल मिरची. तुम्हाला जर लाल मिरची लागत असेल तर तुम्ही ह्याच्यात लाल मिरची पण वापरू शकता. ह्याच्यात मी वापरलेली नाही आहे. चला हा मसाला छान असा बारीक झालेला आहे मिक्सरमधनं. आता ह्याला आपण थंड करणार आहे. बघा किती छान झाला आहे मसाला. एकदम छान असा खमंग असा सुवास त्याचा दरवळतोय. खूप छान झाला आहे हा मसाला. त्याला आपण थंड करणार आहे. थंड झाल्यानंतर असा हवाबंद बरणीमध्ये ठेवायचा आहे. तुम्ही जर ह्या पद्धतीने मसाला केला तर छान वर्षभर टिकतो. आपण ह्याला बुरशी, जाळी आळी असं काही लागत नाही आहे. कारण हे एकदम कमी तेलात आणि चांगले मंद आचेवर भाजून घेतलेले सगळे पदार्थ होते. ह्याची जर तुम्ही मसाले भात केला तर क्या मसाले भात, वांगा भाजी, कोणत्याही भाजीला हा मसाला वापरला जातो. आणि हा खास आम्ही घरी बनवतो म्हणून नाही सांगत आहे, पण हा चांगला मसाला आहे. तर तुम्ही हा नक्की करून बघा. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन पदार्थाबरोबर. तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण.